तर बातमी आहे नायलॉन मांजावरून नाशिकमध्ये केलेल्या मोठ्या कारवाईची। नायलॉन मांजा विक्रेत्यांसह वापरकर्त्यांवर मोठी कारवाई केली जाते। नायलॉन मांजा विक्री आणि वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि याच्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न असल्याचा गुन्हा सुद्धा दाखल झालाय। राज्यामध्ये पहिल्यांदाच नाशिक पोलिसांकडून या कलमांतर्गत कारवाई होते। नायलॉन मांजा वापरकर्त्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे आणि त्यांच्या पालकांवर कारवाई होतीये। एकाच दिवशी वापरकर्त्यांवर 24 गुन्हे दाखल झाले तर 33 आरोपींवर कारवाई झाली आहे। संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांकडून ही मोठी कारवाई केली गेली आहे। ही सध्या दृश्य आपण बघतोय। या संदर्भात आणखी काही तपशील आपण जाणून घेऊया। नाशिकमध्ये महत्त्वाची कारवाई झाली। पोलीस प्रचंड आक्रमक आहेत। नाशिकमध्ये मांजा विक्री आणि वापरणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतोय। महाराष्ट्रात पहिल्यांदाच नाशिक पोलिसांकडून या कलमांतर्गत कारवाई केली जाते। वापरकर्त्यांमध्ये काही अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे आणि जर तसं आढळलं तर त्यांच्या पालकांवर कारवाई होते। नायलॉन मांजा विक्रेत्यांवर 26 गुन्हे दाखल झालेत। 7 आरोपींना थेट अटक झाली आहे। वापरकर्त्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये 9 मुलांचा समावेश आहे जे अल्पवयीन आहेत, त्याच्यामुळे थेट त्यांच्या पालकांवर कारवाई झाली। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, पोलिसांकडून अशा पद्धतीने थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होताना दिसतोय, काय नेमकं प्रशासनाचं याबाबत म्हणणं आहे? खरं तर नाशिक पोलिसांनी कठोर पाऊल उचललेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून जर आपण नाशिकमध्ये बघितलं तर नायलॉन मांजामुळे अपघात होण्याची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। जखमी मोठ्या प्रमाणात जे उपचार घेत आहेत त्यांची परिस्थिती जर बघितली तर चिंताजनक आहे। अनेक जण मृत्यूशी झुंज देत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्रेत्यांसह जे वापरकर्ते आहेत त्यांच्यावर कठोर पाऊल उचललेलं आहे। महत्वाची बाब म्हणजे यामध्ये जे वापरकर्ते आहेत ज्यांच्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे थेट त्यांच्या पालकांवरच सदोष मनुष्यवधाचा जो प्रयत्न आहे अशा स्वरूपाचा जो कलम आहे त्याला समाविष्ट करून थेट कारवाई करण्यात आलेली आहे। खर तर आतापर्यंत आपण दुचाकी चालक जे असतात ते अल्पवयीन जर असले तर त्यांच्या पालकांवर कारवाई होताना बघितलेलं आहे। अशा सर्व परिस्थितीमध्ये अगदी तशाच स्वरूपाची कारवाई या नायलॉन मांजाच्या संदर्भामध्ये नाशिक पोलिसांनी घेतलेली आहे। आतापर्यंत 50हून अधिक गुन्हे दाखल केलेले आहेत आणि कठोर पाऊल उचलल्यामुळे या सगळ्या नायलॉन मांजाचा वापरकर्त्या विक्रेत्यांवर चाप बसेल अशी अपेक्षा या सगळ्या नाशिक पोलिसांसह नाशिककरांकडून व्यक्त केली जाते। नाशिक पोलिसांच्या या कारवाईचं नाशिककरांकडून देखील स्वागत केलं जातंय। रिद्धी, किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।